नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत. आज आपण बघतो सेतू अभ्यासक्रमाचा ब्रिज कोर्सचा दिवस क्रमांक 29. याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे ट्रॅपेझियम अँड काईट. ट्रॅपेझियम म्हणजे समलंब चौकोन आणि काईट म्हणजे पतंग. आता समलंब चौकोन म्हणजे काय, तर या ठिकाणी आपण एक आकृती घेऊया. ही जी आकृती आहे, नाव देऊ याला ए बी सी डी. हा आहे समलंब चौकोन. समलंब चौकोन का म्हणायचं, याला ट्रॅपेझियम का म्हणायचे, तर याच्या फक्त सम्मुख बाजूंच्या जोड्यांपैकी एकच बाजू समांतर आहे. बाजू ए बी आणि बाजू डी सी ही एकच बाजू त्यांची समांतर आहे. इफ ओनली वन पेअर ऑफ अपोजिट साइड्स ऑफ ए क्वाड्रिलॅटरल इज पॅरलल then it is called a trapezium. Only one pair of opposite sides of quadrilateral are parallel म्हणजे एकाच सम्मुख बाजूंची एकच जोडी समांतर असणाऱ्या चौकोनाला समलंब चौकोन असं म्हणतात. म्हणजे या ठिकाणी सम्मुख बाजूंची साइड ए बी पॅरलल साइड सी डी ही एकच जोडी समांतर आहे आणि याची एकच प्रॉपर्टी आहे. याची एकच प्रॉपर्टी. काय प्रॉपर्टी याची? इन ए ट्रॅपेझियम अँगल्स इन्क्लुडिंग ए नॉन पॅरलल साइड्स आर सप्लिमेंटरी. Angles including a non-parallel side are supplementary. Thus two pair of angles are supplementary. म्हणजे ॲडजसेंट अँगलच्या ज्या चार जोड्या तयार होतात त्यापैकी दोन जोड्या सप्लिमेंटरी म्हणजे पूरक असणे. म्हणजेच या ठिकाणी कोण ए आणि कोण डी, अँगल ए अँड अँगल डी इज सप्लिमेंटरी अँगल. अँगल बी अँड अँगल सी सप्लिमेंटरी अँगल. म्हणजे सप्लिमेंटरी अँगल म्हणजे काय, अँगल ए प्लस अँगल डी इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजेच अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. In a trapezium, angles including a non-parallel sides are supplementary. समलंब चौकोनामध्ये समांतर बाजूंच्या लगतचे जे कोन असतात, समांतर नसलेल्या बाजूंच्या लगतचे जे कोन असतात ते कसे असतात, सप्लिमेंटरी असतात. म्हणजेच दोन पेअर जे आहेत अँगलच्या त्या सप्लिमेंटरी आहेत. हा एकच गुणधर्म आपल्याला या ठिकाणी समलंब चौकोनामध्ये बघायला मिळतो. मग या ठिकाणी तुम्हाला एक उदाहरण दिलेलं आहे पहा. इन ए ट्रॅपेझियम WZ YX हा एक ट्रॅपेझियम दिलेला आहे. स्टेट द पेअर ऑफ पॅरलल लाईन्स. त्याच्यामध्ये पॅरलल लाईन्स कोणत्या आहेत, लाईन WZ किंवा साईड WZ आणि साईड XY. स्टेट द पेअर ऑफ नॉन पॅरलल लाईन्स. असमांतर बाजू कोणत्या आहेत, तर साईड WX आणि साईड ZY या नॉन पॅरलल लाईन्स आहेत. त्यानंतर पुढचा आहे काईट. आता काईटचा अर्थ काय होतो, काईट कसा असतो पहा.
या ठिकाणी आपण 4 रेषाखंड घेऊ. हे 2 रेषाखंड आहेत. आणि ह्या 2 बाजू आहेत. याला म्हणतो आपण काईट. हे जे काईट आहे हा कशावरून ठरवायचा आहे? तर याच्या कर्णांवरून ठरवायचा आहे. हा एक कर्ण झाला. आणि हा दुसरा कर्ण झाला. हा जो चौकोन आहे याला म्हणायचं आहे काईट. याला नाव देऊ आपण ABCD. If one diagonal is the perpendicular bisector of other diagonal, एक कर्ण हा दुसऱ्या कर्णाचा लंब दुभाजक असतो. म्हणजे या ठिकाणी कर्ण AC हा कर्ण BD चा लंब दुभाजक येईल. तर अशा चौकोनाला काय म्हणतात? देन द क्वाड्रिलॅटरल इज कॉल्ड काईट. तर अशा चौकोनाला म्हणतात पतंग. याला म्हणायचे पतंग. याच्यात 2 प्रॉपर्टीज आहे. 2 प्रॉपर्टीज कोणत्या आहेत? पहिली प्रॉपर्टी आहे 2 पेअर ऑफ ॲडजसंट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. 2 पेअर ॲडजसंट साइड्स, 2 pairs of adjacent side are congruent. लगतच्या बाजूंच्या 2 जोड्या एकरूप असतात. कोणत्या? समजा बाजू AB आणि बाजू AD एकरूप आहे. आणि दुसरी लगतची बाजूंची जोडी बाजू BC आणि बाजू DC ह्या 2 बाजू एकरूप आहेत. म्हणजे लगतच्या बाजूंच्या 2 जोड्या ह्या एकरूप असतात. आणि दुसरा जो गुणधर्म आहे angles including by non congruent sides, असमान बाजूंनी तयार होणारे कोन एकरूप असतात. 1 pair of opposite angles is congruent. याचाच अर्थ काय होतो? 1 pair of opposite angles are congruent. म्हणजे समांतर नसलेल्या बाजूमधून एकरूप नसलेल्या बाजू कोणत्या? AB आणि BC यांनी तयार होणारा कोन कोणता? ABC. आणि दुसरी एकरूप नसलेली बाजू AD आणि DC यांनी तयार होणारा कोन आहे ADC. हे 2 कोन जे आहेत ते एकरूप असतात. म्हणजे सम्मुख बाजूंची एक जोडी एकरूप असते. 1 pair of opposite angle is congruent. Angle including non congruent side are congruent. म्हणजेच opposite side, 1 pair of opposite sides is congruent. हा दुसरा गुणधर्म आहे. 1 pair of 1 pair of opposite angle
angles is congruent. असे दोन गुणधर्म, दोन प्रॉपर्टी आपल्याला ह्या पतंगाच्या पाहायला मिळतात. म्हणजे समलंब चौकोन, if only one pair of opposite sides of quadrilateral is parallel, then it is called trapezium. आणि त्याची एक प्रॉपर्टी आहे, इन ट्रॅपेजियम angles including non parallel sides are supplementary. म्हणजे असमांतर बाजूंपासून जे तयार होणारे कोन असतात ते सप्लिमेंटरी असतात, म्हणजेच त्यांच्या मापाची बेरीज 180 अंश असते. देअरफॉर टू पेअर ऑफ अँगल्स आर सप्लिमेंटरी. म्हणजेच दोन कोनांच्या जोड्या ह्या सप्लिमेंटरी असतात. आणि तिसरा एक काय आहे, दुसरा एक काईट. काईट म्हणजे काय, इफ वन डायगोनल is the perpendicular bisector of the other diagonal, then the quadrilateral is called kite. आणि त्याचेही दोन गुणधर्म आहे फक्त. टू पेअर ऑफ ॲडजसेंट साइड्स आर कॉन्ग्रुएंट, लगतच्या बाजूंच्या दोन जोड्या एकरूप असतात. अँगल इन्क्लुडिंग बाय नॉन कॉन्ग्रुएंट साइड्स, ज्या बाजू एकरूप नाही त्यांनी तयार होणारे जे कोन आहेत ते आर कॉन्ग्रुएंट, एकरूप असतात. दस वन पेअर ऑफ अपोजिट अँगल्स इज कॉन्ग्रुएंट, म्हणजेच सम्मुख कोनांची एक जोडी एकरूप असते. आणि मग याच्यावर आपल्याला इथं एक प्रश्न दिलेला आहे. इन एक काईट ABCD, हा ABCD हा काईट आहे. सेगमेंट AB अँड सेगमेंट राईट पेअर ऑफ कॉन्ग्रुएंट साईड. कॉन्ग्रुएंट साईड म्हणजे एकरूप बाजूंच्या जोड्या लिहा. मग AB आणि BC ह्या दोन एकरूप बाजू आहे. त्यानंतर AD आणि CD ह्या दोन एकरूप बाजू आहे. राईट अ पेअर ऑफ अपोजिट अँगल विच आर कॉन्ग्रुएंट, सम्मुख कोनांची जी जोडी एकरूप आहे ती जोडी लिहा. इथं कोणती जोडी एकरूप येईल, ही जोडी एकरूप येईल. म्हणजेच अँगल BAD कॉन्ग्रुएंट अँगल BCD. आणि या ठिकाणी एक एक्झरसाइज आपल्याला दिलेली आहे, तर ही एक्झरसाइज पहा कशी आहे. सगळ्यांना दिसत असेल बघा. आय ॲम क्वाड्रिलॅटरल, आय ॲम क्वाड्रिलॅटरल. तर पहिलं दिलेलं आहे, काय दिलेलं आहे, माय बोथ पेअर ऑफ अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. माय पॅरलल, माय बोथ पेअर ऑफ अपोजिट साइड्स आर पॅरलल. सम्मुख बाजूंच्या दोन्ही जोड्या समांतर आहेत, त्याला काय म्हणतो आपण, पॅरलेलोग्राम. त्या चौकोनाला काय म्हणतो आपण, पॅरलोग्राम. माय ऑल अँगल्स आर राईट अँगल, माझे सर्व कोन काटकोन आहेत, काय म्हणतो आपण त्याला, रेक्टँगल. कोणत्या चौकोनाचे, तर रेक्टँगल. माय ऑल साइड्स आर इक्वल इन लेंथ, माझ्या सर्व बाजूंची लांबी सारखी आहे. कोणता चौकोन असतो तो सर्व बाजूंची लांबी सारखी असलेला, तो असतो रोम्बस. आणि माय ऑल अँगल्स आर इक्वल अँड ऑल साइड्स आर इक्वल, माझे सर्व कोन एकरूप आहेत आणि सर्व बाजूसुद्धा एकरूप आहेत, त्याला आपण म्हणतो स्क्वेअर, चौरस. माय प्रॉपर्टीज, आता या सगळ्यांच्या प्रॉपर्टीज, अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट, अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट. त्यानंतर डायगोनल्स बायसेक्ट इच अदर, बायसेक्ट इच अदर. रेक्टँगलच्या काय प्रॉपर्टीज आहे, अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट, थोडक्यात लिहितो कॉन्ग्रुएंट मी. आणि डायगोनल्स ते सुद्धा कॉन्ग्रुएंट आहे. त्यानंतर रोम्बस, अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट येतील आणि डायगोनल्स
bisect each other. Bisect each other. स्क्वेअर मध्ये डायगोनल, congruent and bisect each other. स्क्वेअर मध्ये कर्ण एकरूप पण असतात आणि एकमेकांचे परपेंडिक्युलर बायसेक्ट इच अदर असतात. परपेंडिक्युलर बायसेक्ट इच अदर. आणि शेवटचं आहे माय ओनली वन पेअर ऑफ ऑपोजिट साइड्स इज पॅरलल. आत्ताच बघितलं आपण, फक्त एकच सम्मुख बाजूंची एकच जोडी समांतर असते, त्याला काय म्हणतो आपण? ट्रॅपेझियम. तर असे हे चौकोनाचे प्रकार आणि त्यांचे गुणधर्म हे आपण इथून पाठीमागच्या 4-5 भागामध्ये बघितलेले, हे एका स्वाध्यायामध्ये एका एक्झरसाइजमध्ये आपल्याला दिलेले आहेत. धन्यवाद.